महायुतीवर नाराज. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वॉर्ड क्रमांक 125 उमेदवार राजाभाऊ गांगुर्डे यांचा प्रचार सुरू. बोला, घोषणा द्या ना. आज या ठिकाणी प्रचार सभा जी आयोजित केलेली आहे राजाभाऊ गांगुर्डे, याचं मूळ कारण असं आहे की आठवले साहेबांनी BJPकडे कमीत कमी 16 जागाची मागणी केली होती. तर त्या 16 जागा 12 जागावरती आल्या. शेवटपर्यंत चर्चा झाली नाही आणि सगळं पिचकटण्याची वेळ आली तेव्हा आठवले साहेबांनी आदेश दिले की जे जे आपले इच्छुक आहेत त्यांनी आपले फॉर्म भरा. त्या ठिकाणी राजाभाऊंनी भरला, असे मुलुंडमध्ये भरले, काही मुंबईत एका ठिकाणी फॉर्म भरले गेले. जवळजवळ 39 फॉर्म आम्ही भरले गेले आणि तरी चर्चा चालूच होती, परंतु शेवटपर्यंत आम्हाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे साहेबांनी डिक्लेअर केलं की ज्यांचे फॉर्म आहेत आणि जिथे दुसरा उमेदवार नाही आहे त्या ठिकाणी आपण कंटिन्यू करा. त्यामुळे राजाभाऊंची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली आहे. रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार, त्यांना अधिकृत चिन्हही मिळालेलं आहे पक्षाच्या तर्फे आणि आज ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये रमाबाईतून उभे आहेत. मी सर्व बांधवांना विनंती करतो की पॅन्थरला एक संधी मिळालेली आहे. एवढी वर्ष गेली 30-40 वर्ष आम्ही राबलो आहे आणि त्या राबण्याची पावती तुमच्याकडून अपेक्षित आहे आम्हाला. त्यामुळं रमाबाईची वसाहत येतील, बाकी काही न बघता केवळ एक पॅन्थर जो तुमच्यासाठी रात्रंदिवस राबला त्याच्या सेवेचा लाभ आपण घेतला. आज त्याला परत करण्याची वेळ आलेली आहे आणि हे माध्यम निवडणुकीचं एकच आहे की आपण केलेले उपकार ज्यांनी आपल्यावर केलेत त्याला परतफेड करण्याची संधी आपण प्राप्त करतो. तर आज रमाबाई वसाहतीला माझी विनंती आहे, संपूर्ण कार्यकर्त्यांना विनंती आपल्या RPIच्या की प्रत्येकाने आपलं डोळ्यात तेल घालून आणि मनोभावे या ठिकाणी प्रचार करावा. आपला विजय 100% होईल. कारण जुनी जाणती जी लोकं आहेत ती पॅन्थरला ओळखतात. पॅन्थरने काय केलं, कसं काय केलं, सामाजिक ढाचा आमचा काय हा जुन्या लोकांना माहिती आहे. तरुण वर्ग जरी इकडे तिकडे असेल परंतु त्यांनाही कळेल की राजाभाऊचं काम रामामध्ये काय आहे. त्या हिशोबाने त्यांना मतदान होईल. महिलाही त्यांच्यासोबत आहेत, तरुण त्यांच्यासोबत आहेत, म्हातारे लोकही त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळं विशेष प्रयत्न करायची गरज भासणार नाही आणि राजाभाऊ भरघोस मताने निवडून येतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. जय भीम. काय लोकांना आव्हान काय करायचं, कारण लोक संभ्रमात आहे आणि 29 सीटसाठी राजाभाऊंना उमेदवार हे द्यावी विजय करा म्हणून काय मागणी करा. आम्ही या ठिकाणी ही मागणी करतो की राजाभाऊ हे अधिकृत उमेदवार आहेत या ठिकाणी आणि आमची युती BJPशी आहे. महायुती जरी आम्ही असलो तरी आमची 2014 युती BJPशी आहे. त्यामुळं यांचा शिंदेंचा जो उमेदवार या ठिकाणी उभा आहे त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस राबून कसंही करून हे इलेक्शन लढणार आहेत आणि आम्ही विजयश्री खेचून आणणार आहोत. माननीय आठवले साहेब, रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार रिपाईचे कार्यकर्ते यांनी आपल्या आपल्या तालुक्यामध्ये जो फॉर्म भरला होता, अर्ज केला होता, त्याच्यानुसार 133मधून महिला वॉर्ड होता, तिथून मी पण उमेदवारी केलेली. पण राजाभाऊंना मदत करण्यासाठी आणि राजाभाऊंनी पुढे येण्यासाठी मी ती उमेदवारी माझी मागे घेतलेली आहे साहेबांच्या आदेशावरून. आणि या राजाभाऊ गांगुर्डे यांना विजयी करण्यासाठी महिला आघाडी घाटकोपर तालुक्यातून संपूर्ण महिला आघाडी राजाभाऊंच्या पाठीमागे आहे. त्यांनी पॅन्थरमध्ये काम केलेलं आहे, 40 वर्ष रमाबाईमध्ये काम केलेलं आहे, ते जाणते आहे, तिथे लोक ओळखतात त्यांना. त्याच्यानुसार साहेब बहुमताने विजयी होतील मी अशीच अपेक्षा करते आणि आम्ही सर्वजण साहेबांसोबत आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांना प्रथम त्रिवार अभिवादन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आणि BJP यांची 2014पासून महायुती आहे. त्यानंतर या युतीसोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, त्याचप्रमाणे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची ही महायुती झाली. महायुती झाल्यानंतर खासदारकीला आणि आमदारकीला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानी त्यांना संपूर्ण सहकार्य करून केलं आणि त्यांचे उमेदवार निवडून आणले. परंतु आम्ही त्यांच्याकडे एकही उमेदवाराची मागणी केली नाही. आता महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आठवले साहेबांनी
8-8, 16 सीट दोघांकडे मागितले होते, परंतु त्यांनी आम्हाला आठवले साहेबांना पक्षाला कुठलीही किंमत दिली नाही आणि आपले त्यांनी उमेदवार उभे केले. 125मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि BJP यांचा उमेदवार म्हणून मला घोषित केला असता या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांनी ह्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली. त्यांना सांगून देखील त्यांनी ऐकलं नाही. मग आम्ही देखील पॅन्थर आहोत. पॅन्थर कधी गप बसत नाही. गप न बसल्यामुळं मला माझ्या तरुणपणाचा पॅन्थर आठवला. माझं जरी वय झालं असेल पण पॅन्थर कधी माघार घेत नाही. कभी नाही तो अभी नाही, कभी नाही तो अभी नाही हे वाक्य घेऊन हे विरुद्ध वाक्य घेऊन आम्ही या ठिकाणी रिंगणात उतरलो आहोत. रिंगणात उतरताना आम्ही परवा केली नाही. आम्हाला निवडूनच आलं पाहिजे हे तर आमचं तर सर्वांचं कार्यकर्त्याचं मत आहे. परंतु आम्ही जर निवडून जर नाही आलो पण तुम्हाला पांड्याची ताकद ही आमच्यामध्ये आहे हे तुम्हाला दाखवून देऊ ह्या निवडणुकीमध्ये. त्यासाठी मी ही उमेदवारी घेतली आहे आणि या शेवटपर्यंत लढणार आणि जिंकणार असं मी सर्वांना आश्वासन देतो. आणि ह्या रमाबाई आंबेडकर नगरमधील 125मधील सर्व मतदार बंधूंना मी एक आवाहन करतो का आपण सर्वांनी, मी वयाच्या 18व्या वर्षापासून ह्या चळवळीमध्ये आहे. ह्या चळवळीमध्ये असताना मी सर्व लढे लढून माझ्यावर केसेस देखील झालेले आहेत. तरी त्या केसेसला न घाबरता मी लढत राहिलो आणि यानंतरही लढत राहील आणि जिंकून येईल अशी मी सर्वांना माझ्या मला सहकार्य केलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व सहकारी यांचं मी आभार मानतो. आणि सगळ्यात प्रथम ईशान्य मुंबईचे अध्यक्ष अजितभाऊ रणदिवे यांनी माझ्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून मला AB फॉर्म आणून देण्याचा प्रयत्न केला. मी त्यांचे देखील आभार मानतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. रस्ते असं होतं की भाजपा BJP आणि जे मैत्री पक्ष फक्त रिपाईचा वापर करतात प्रत्येक ठिकाणी आणि ह्याच्यासाठी एक पुढचं पाऊल म्हणून हे आपण केलं का? तर आत्तापर्यंत BJPने रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचा वापरच केलेला आहे. पण वापर केला जरी असता आम्ही जे आता रिंगणात ईशान्य मुंबईमध्ये 3 उमेदवार आहोत. एक मुलुंडचा विनोद जाधव, दुसरा मी आणि विक्रोळीतला प्रीतम गाडे हे उभे आहेत. आम्ही या ईशान्य मुंबईमध्ये BJPला दाखवून देऊ तुमची जागा काय आहे ती. जर तुम्ही आमच्या मागे लागलात आम्ही देखील तुम्हाला तुमच्या मागे लागल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. आणि यानंतर जर पक्षाचे जर याच्यामध्ये आमचे काही उमेदवार आले 12 आहेत ना, 12 उभे आहेत आता सध्या 7 उभे आहेत. या 7पैकी जर आमचा 2-3 उमेदवार आले तर आम्ही यानंतर या BJP बरोबर राहणार नाही. मग आठवले साहेबाचा आदेश आला देखील त्या आदेशाला आम्ही मानणार नाही असं मी इथं आश्वासन देतो. जय भीम.